तुम्हाला काय वाटलं तुम्ही नाही आले म्हणून आमची ट्रिप कॅन्सल होईल? होत नसती. 2 मिनिटं थांबा फक्त 2 मिनिटं. हे बघा तुरु तुरु चालू नको जाऊ नको लांब गुलू गुलू गाला मंदी बोलू जरा थांब. मग मग येऊ नग होऊ रे बेफाम. काय हो पब्लिक, दूर जरा थांब. तुरु तुरु चालू नको तर आम्ही चाललोय कुठं? हां, भंडारा डोंगर. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका आरजी फोटोला. मी आणि माझे मित्र आमची प्लॅनिंग झाली की चला जाऊया फिरायला. तर मग काय बाबा केली ना तयारी, निघालं मग फिरायला. कसं सण पिरी रिरी. चला मग जाऊया की पुढं. मग आम्ही जातो पुढं. चला मित्रांनो, मैत्री म्हणजे काय? एक आपलं हक्काचं ठिकाण जिथं आपण कुठल्या पण गोष्टी शेअर करू शकतो. अशी मैत्री जी देवाकडे मागलेलं मी भेटून शकत नाही. तसं मी आणि माझा आता भाऊ प्रिन्स दादा आणि मी रस्ता विसरल्यामुळे सगळे मित्र थांबले आणि आमची वाट बघाली. तरी पण आमची यायची काही खरं नव्हतं. तर सगळेजण वाट बघायले. हे बघा मग आला आमचा प्रिन्स दादा आणि मी. बघा ना कशी एंट्री मारली. त्याला नाही रस्ता माहीत ना काही नाही, तरी पण भाऊने एंट्री मारली. कसं हे सारखी. मग काय बाबा निघालो ना पुढं. चला मग सण जाऊया पुढं. सगळी मुलं निघाली पुढं. आणि आमची याच्यावर सर बघा ना, सगळ्यात सुपर गाडी चालवली साक्षात विष्णुदेवासारखी. हे बघा आला प्रिन्स. तर आमचा कॅमेरामॅन होता रितेश, माझा होतो. आमची तर प्लॅनिंग नव्हती ब्लॉग बनवायचा, पण तो म्हणला चला बनवू की ब्लॉग. म्हटलं चला बनवूया. बघा ना स्माईल कसा करतो तो. आला प्रिन्स दादा काही नाही, त्याला फक्त कॅमेरासमोर यायची लई खुशी वाटायची. कॅमेरासमोर यायचा आणि गाणी म्हणायचा. तर आम्हाला जिथे जायचं ना तो ठिकाण जवळ चालतं. आणि हे बघा कमान श्रीक्षेत्र भंडारा डोंगर. तर आम्ही चाललो पुढं आणि डॉग गेलं तर म्हणतात. म्हटलं जाऊ दे डॉग गेलं. मग कमानचं दर्शन करून आम्ही निघालो पुढं. म्हटलं चला आता स्पीडमध्ये व्हिडिओ करूया. चला मग. तर सगळे मुलं मागं येत होती आणि असं मस्त चांगला व्ह्यू दिसत होता. त्यामुळे आम्हाला लई खुशी वाटायची की नाही बाबा आता चांगले झाले फिरायला गेलो. तर सगळे यायले आणि आमच्या सरचं काही नाही. त्यांची गाडी चालवणं म्हणजे तर तुम्हाला सांगितलं मग असेच मी. आता बघा ओ यार टर्न बघा किती छान टर्न आहे. आणि व्ह्यू तिथला सुपर होता ना, काय बोलावं. असं वाटायचं की घरी पण नाही जावं. थोडा पुढे गेलो आणि ट्रॉफिक लागली. हे बघा ना हिरो कसा गाडी घालतोय मध्ये. म्हटलं थांबा गाडी थांबू द्या. तर थांबलो आम्ही आणि सगळे मित्र पण थांबले. सगळे मागे ते प्रिन्स दादा आणि मी. अतुल पण आला आहे. सगळेजण आले. आम्ही निघालो ना बाबा. दिसले की मग मामू लोक होते पुढे उभे, नाही थांबले. मग चाललो पैदल आम्ही चालत पुढे. बघा कसं चाललो आम्ही चालत पुढे. निघालो सण पुढे. मग काय भावा विशाल भाऊची एंट्री बघा. याच्यावर सर विशाल भाऊची राम मंडळी करतात. चाललंय मग निघालो पुढं. चला जाऊया थोडं स्पीडमध्ये पुढं. मग काय बाबा धरला ना आपण कॅमेरा हातात आणि निघालो पुढं. बघा चष्मा लावलाय प्रिन्स दादाचा. फुकटाचा चष्मा लावून आम्ही पण फिरायला होतो. मस्त जाऊ म्हटलं.
आम्ही पोचलो आपल्या लोकेशनवरती आणि हा आहे मंदिर. दर्शन काही केलं नाही आम्ही, पावसामुळे दर्शन नाही केलं, पाऊस चालू होता जोरात. त्यामुळे म्हटलं चला मित्रांनो आपण पुढे जाऊ आणि फोटो वगैरे शूट करू. तर मग काय निघालो इथून पुढं आणि सगळे झाले पुढं. आम्ही चाललो पुढं मस्त चांगला असं छानसा व्ह्यू होता. विशाल दादा कॅमेऱ्याकडे हात दाखवत होता आणि हे बघ खालचा व्ह्यू. मी झालो रेडी आणि कॅमेरा पकडला हातात. म्हटलं चला मग फोटो काढूया सगळ्यांचा. मग काय रितेश व्हिडिओ काढतो. रितेशला म्हटलं रितेश चाली इकडे. रितेश पण आलाय, सगळेजण आले. माझं काही नाही, मी रेडी होतो कॅमेरा घेऊन हातात. म्हटलं काढूया फोटो चला. तर HR सर म्हणत होती चला खाली जाऊया. म्हटलं चला जाऊ पलीकडे. छानसा व्ह्यू होता पलीकडे, शूट करायला जागा होती आणि मंदिराचं काम आहे ना चालू होतं. तर बघा मंदिराचं काम चालू होतं, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. काय विशाल भाऊ फोटो काढत होता बाबा. विशाल भाऊला काय नाही, त्याला फोटो काढायचा लय शौक. मग काय बाबा मारले ना प्रिन्स दादाने एंट्री. चाललो आहे आम्ही, आली सगळी मंडळी आपली. हे बघा एंट्री, रॉयल एंट्री. अक्षय भाऊचं काही नाही, रॉयल माणूस आहे तो. इंद्राचं काही नाही, इंद्रा तर नुसतं गॉगल लावायचं आणि काढायचं. रीलस्टार होती काय बाबा समजणं झाला. बघा आपण धरला कॅमेरा हातात, आपण चाललो पुढं म्हणजे सगळं फिरणं झालं आणि चाललो पुढे. म्हटलं चला जाऊया फिरायला पुढे. रितेश आला कॅमेऱ्यामध्ये, हाय करतो तो. म्हटलं चांगला आहे रितेश तुझं. प्रिन्स दादाच काही नाही, तर नुसता व्ह्यूचा व्हिडिओ काढायचा. रिश्तेदादाची एंट्री वगैरे तिथं निघाला पुढं. आम्ही चाललो आहे पुढं, म्हणजे आमचं फिरणं वगैरे सगळं झालं, शूट पण झालं आहे. तर आम्ही निघालो घराकडे, फिरत निघालो मस्त छानसं. मी माझ्या कॅमेऱ्याची बॅग अटकून निघालो पुढं. हे बघा ना आपली जुलबी निकंक आपली अक्षय भाऊ. तर धन्यवाद मित्रांनो आमचा ब्लॉग पाहण्यासाठी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. मी तुमचा लाडका RJ फोटोवाला.